नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी विका नंबर 1 चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, घेऊन आलो आहे महत्त्वपूर्ण बातमी, म्हणजे की शेतकऱ्यांची जी काही 3 लाखापर्यंत कर्जमाफी होती, शेतकऱ्याला आशा लावली होती त्याबाबत। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी पहिल्यांदाच कर्जमाफीविषयी एक महत्त्वाची बातमी म्हणलेली आहे। ठोक बातमी कोणती आहे तर पाहून घ्या। शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीविषयी विचार करीत आहेत व तसेच येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे बजेट मांडणार आहेत त्यामध्ये जी काही कर्जमाफी आहे त्याच्याविषयी बी सांगण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळणार आहे। तर तसेच प्रमाणे शेतकरी मित्रांनो, योग्य ते कर्जमाफी लवकरात लवकर होईल अशी आशा दिसत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 40 कोटी रुपये असा बजेट लागणार आहे। हा खूप मोठा बजेट असल्याने शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची शेतकऱ्यांविषयी भूमिका मांडून माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे कृषी मंत्री यांनी भूमिका मांडलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो व त्याचे असे म्हणणे आहे की आम्ही होईन तितके म्हणजे की 100% तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार हा केलेलाच आहे, पण तो कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मांडायचा राहिलेला आहे। तितका मांडल्यानंतर शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी आहे ती वितरणास सुरू होईल। तर शेतकरी मित्रांनो, असे काही शेतकरी म्हणतात की जर झाली नाही तर तू देणार का? तर शेतकरी मित्रांनो, हे काय आपण नाही, पण जी काही वर्तमानपत्राद्वारे माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती तुमच्यासोबत संपूर्ण शेतकऱ्यांसोबत शेअर करीत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे राज्यात कमी जास्त मोठ्या घडामोडी होत आहेत, त्याचमध्ये कर्जमाफी ही शेतकऱ्यांचे खूप मोठी अडचणी व त्यानंतर हे सोयाबीन कापूस भाव। तर शेतकरी मित्रांनो, ह्या सोयाबीन कापूस भावचे बी येणाऱ्या काळात आपण व्हिडिओ पाहणार आहोत, पण त्याआधी शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार व तसेच शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन जे झाले त्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने कर्जमाफीविषयी खूप सारे जे काही चालू सरकार आहे त्याला घेरले होते। त्यामुळे जे काही भाजपा सरकार आहे किंवा जे हे सरकार आहे यामुळे कर्जमाफी करण्यास जास्त भाग पडणार आहे, म्हणजेच की कर्जमाफी होणार आहे। यामुळे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला जे काही नवीन वर्षाचे जे गिफ्ट आहे ते मिळू शकते अशा प्रकारचा। व तसेच शेतकरी मित्रांनो, 2019 पासून नंतरचे जे काही तुम्ही कर्ज काढले असतात, 21ला असो, 22ला असो किंवा 24ला असो, अशाच शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे। कारण की 2019 ते 2024 या दरम्यान, कारण की शेतकरी मित्रांनो 2014ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी घोषित केली व त्यामध्ये काही राज्यातील शेतकरी पात्र झालते व काही अपात्र झालते। त्यामधील असे काही शेतकरी की त्यांनी त्यानंतर काही कर्ज काढले असतात व तसेच 2019 ते 2024 या दरम्यान जर तुम्ही कर्ज काढले असताना तर तुमची कर्जमाफी होऊ शकते। व ते शेतकरी मित्रांनो, सध्या तर कर्जमाफीविषयी कोणतेही म्हणजेच की होकार नाही, म्हणजे की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी वितरण करा अशी मंजुरी देण्यात नाही आलेली। कारण की शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच की नवीन वर्षाच्या जे काही आर्थिक बजेट मांडले येते त्यानंतरच ते विचार करून आपल्याला समजा शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात जर तुम्हाला कर्जमाफीविषयी अत्यंत महत्त्वाची किंवा कर्जमाफी होईल अशी माहिती आली तर तुमच्यापर्यंत शेअर करेन। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व तसेच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होईल असे 100% सांगितण्यात आलेले, पण अद्याप काय त्याविषयी कोणतीही ठोक बातमी आलेली नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 2025 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा खूप मोठा दिलासा व शेतकऱ्यांना आशा लागलेली। येणाऱ्या काळात जर कर्जमाफी विषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करेन। व तसेच शेतकरी मित्रांनो, असे काही शेतकरी की त्यांचे कर्ज रिम्यूवला आले असतात तर रिम्यूव करून घ्या। येणाऱ्या काळात जर कर्जमाफी झाली तर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज रिम्यूव करायला आले असतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, ही आपल्याला माहिती वर्तमानपत्राद्वारे जी काही छापित आली आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व तसेच नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व जसे ज्या शेतकऱ्यांनी 2019 ते 2024 दरम्यान कर्ज काढलेले त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।